नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या 10वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे गोम वेदक विद्या मंदिर तळा केंद्र क्रमांक 7861 10 फेब्रुवारी मार्च 2026 ची बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त आणि शांत वातावरणात पार पडत आहे. राज्यातील एकूण 16,15,489 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. त्यामध्ये 8,65,750 मुलं, 7,42,736 मुली आणि 13 ट्रान्सजेंडर ही 10वीची परीक्षा देणार आहेत. राज्यात 9,788 दिव्यांग विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्रातील एकूण 5,111 मुख्य केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे. परीक्षेच्या काळात गैरप्रकार रोखण्यासाठी 271 भरारी पथकांसह अन्य काटेकोर उपाययोजना करण्यात येत आहेत. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी यंदा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं नियोजन करण्यात आलंय. तळा केंद्रावर तालुक्यातील 9 शाळांचे 227 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश देशमुख, उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुळे, सचिव श्री महेंद्र शेठ कजबजे, शाळा समितीचे चेअरमन श्री श्रीराम कजबजे, खजिनदार श्री चंद्रकांत रोडे, प्राथमिक विभागाचे चेअरमन श्री महादेव बैकर, प्राचार्य श्री दिलीप ढाकणे, केंद्र संचालक श्री महादेव लोकरे, उपकेंद्र संचालक श्री मुलानी एसआर आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तळा केंद्रावर केंद्र संचालक म्हणून श्री महादेव लोकरे, केंद्र उपसंचालक श्री मुलानी एआर, स्टेशनरी सुपरवायझर श्री प्रसाद सुतार, लेखनिक श्री किरण सातांबेकर, तर शिपाई म्हणून श्री प्रकाश जाधव काम पाहत आहेत. सर्व वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे लावून ही परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त, शांतता, पोलीस बंदोबस्त आणि बैठे पथकांच्या उपस्थितीत पार पडत आहे. परीक्षा केंद्रापासून 500 मीटर परिसरातील झेरॉक्स केंद्र बंद ठेवणे, संबंधित परीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करणे आदी सूचना देण्यात आल्या आहेत. आजच्या या 10वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मराठी पेपरसाठी पुढील सर्व पेपरसाठी शुभेच्छा देतो. सर्व शांत चित्ताने सर्व पेपर मुलांनी लिहावे, सगळे पूर्ण होईपर्यंत थांबावे आणि परत एकदा चेक करून मगच आमच्या बाहेर पडावं. कुठल्याही प्रकारे संस्थेच्या आजवरच्या केंद्राच्या प्रसिद्धीला कुठेही गालबोट लागेल असे वर्तन करू नये. थोडे 2 शब्द. तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या या वास्तूमध्ये आजपासून SSC बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे. साधारणपणे 28 मार्चपर्यंत ही परीक्षा चालणार आहे. तळा तालुक्यात जवळपास 12 हायस्कूल आहे आणि या ठिकाणी केंद्र सुरू झालेले जवळपास 30 वर्ष झालेली आहेत. या 12 हायस्कूलमधील सर्व विद्यार्थी तळा केंद्रामध्ये परीक्षेसाठी येतात आणि आजपर्यंत जो आपल्या केंद्राचा लागलेला रिझल्ट आहे तो निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून, सहकार्यातून चांगल्या प्रकारे लागलेला आहे. माझी विद्यार्थी मित्रांना एवढीच विनंती असेल की आपण वर्षभरामध्ये जो चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहात, आपल्या गुरुजनांनी आपल्याला जे ज्ञानार्जन देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा उत्तमोत्तम आपण उपयोग करून घेऊन अतिशय चांगल्या प्रकारे शांत डोक्याने व्यवस्थित पेपर लिहून आपल्याला यश कसं चांगलं प्राप्त होईल हे पाहायचं आहे. तळा इथं केंद्र सुरू झाल्यानंतर आजपर्यंतचा या केंद्राचा इतिहास आहे. अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी परीक्षा देणारे सर्व विद्यार्थी कुठच्याही तऱ्हेचं गालबोट या केंद्राला लागणार आहे. सरांनी आत्ताच सांगितलं की ही संपूर्ण वास्तू आहे, ही वास्तू CCTV कॅमेरेमध्ये बंद झालेली आहे. आपण आपल्या वर्गात पेपर लिहित असताना काय करणार आहात आणि काय नाही याचं संपूर्ण CCTV कॅमेरेमध्ये पॅक होणार आहे. तेव्हा माझ्या आपल्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, चांगल्या प्रकारे पेपर लिहा, गुण चांगले संपादन करा, यश चांगलं मिळवा आणि पुढील वर्षी याच वास्तूमध्ये 11वीचे कला, वाणिज्य आणि विज्ञान असे वर्ग आहेत, त्या वर्गामध्ये प्रविष्ट व्हा अशी आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो. पुन्हा एकदा सर्वच या तालुक्यातील हायस्कूलमधील आणि या हायस्कूलमधील सर्व विद्यार्थ्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि अशीच तुमची उत्तरोत्तर भरभराट अशी अपेक्षा व्यक्त करतो. आज 2025-26 माध्यमिक सत्र परीक्षेचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसासाठी तळा तालुक्यातून सर्व हायस्कूलमधून आलेल्या विद्यार्थ्यांना पहिल्या शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीस त्यांना
भरभरून यश मिळो अशी ग्रामदेवता चंडिकेचरणी प्रार्थना करतो. आपण आल्यानंतर पेपर घेतल्यानंतर कोणतीही चिठी, कॉपी, कसलंही पत्रक आपल्यासोबत ठेवू नका, कारण या शाळेमध्ये पूर्ण वर्गांमध्ये CC कॅमेरे बसवलेले आहेत आणि अतिशय पारदर्शकतेपणे ही परीक्षा इथं घेतली जाणार आहे. तरी न घाबरता, न डगमगता आपण पेपर घेतल्यानंतर जेवढी आपल्याला पहिली प्रश्नाची उत्तरे येत असतील ती उत्तरं लिहून काढा नंबरप्रमाणे, आणि त्याच्यानंतर जो वेळ राहील त्यात आठवून स्मरण करून जी उत्तरे येतील ती लिहा. वेळ भरपूर आहे, तरी कुणीही डगमगू नका आणि जसं येत राहील उत्तर तशी लिहित राहा. आपण नक्कीच पास व्हाल अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि परीक्षेला येताना कोणत्याही विद्यार्थ्यांनी आपल्या घरून निघताना बाईकवरून येऊ नका. बाईकवरून येऊन आपण कुठेतरी अडचणीत येण्यापेक्षा ST महामंडळाचा गाडीने किंवा ST महामंडळाची गाडी जर आपल्या गावात येत नसेल तर खाजगी गाडी एखादी करा. सर्व विद्यार्थी त्यामध्ये एकत्र बसून या आणि एकत्र बसून घरी जा आणि आपली पेपर निर्विघ्नपणे कसे पार पडता येतील याच्याकडे आपण लक्ष द्या. आणि तुम्हाला पुन्हा एकदा मी या 10वीच्या परीक्षेमध्ये पास होण्याचा आशीर्वाद देतो आणि थांबतो. आज 10वी SSC बोर्डाच्या ज्या परीक्षा आहेत, सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे व माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांना यश प्राप्त हो. अतिशय चांगली मेहनत पोरांनी घेतलेली आहे, विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे आणि ते निश्चितच या शाळेचं, आपलं स्वतःचं आणि आपल्या आईवडिलांचं नाव रोशन करतील अशी याद्वारे मी हमी देतो. आज इयत्ता 10वीची परीक्षा तळ्याच्या केंद्रामध्ये होत आहे. मी सर्वच विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो की त्यांनी जे काही वर्षभरामध्ये ज्ञानार्जन केलेलं आहे, जो काही अभ्यास केला आहे, त्याची त्यांना चांगलं फळ ह्या परीक्षेमध्ये मिळून आणि सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण व्हावे आणि चांगल्या श्रेणीतून ते उत्तीर्ण व्हावे असे मी त्यांना शुभेच्छा देतो. ते सर्व विद्यार्थी भाग्यवान आहेत की आम्ही ज्या वेळेला उत्तीर्ण 10वी झालो तेव्हा आम्हाला माणगाव किंवा अन्य ठिकाणी जाऊन शिक्षण घ्यायची वेळ येत होती, परंतु आता 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 11वी आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, ह्या सगळ्या गोष्टीचं शिक्षण तळ्यामध्ये त्यांना पूर्ण करता येणार आहे. किंवा BSCचं शिक्षण सुद्धा तळ्यामध्ये पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे माझी विद्यार्थ्यांना विनंती आहे की ह्या शाळेचा NACचा दर्जा किंवा ह्या शाळेला मिळालेलं नामांकन हे सगळं पाहता आपण पुढचं शिक्षण सुद्धा आपल्या हक्काच्या अशा तळा तालुक्यामध्ये आणि गोम म्हणजे ह्या तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळामध्येच घ्यावं अशी मी पालकांना आणि विद्यार्थ्यांना विनंती करेन. मी केंद्र संचालक तळा 7861 लोकरे महादेव प्रल्हाद. या ठिकाणी या केंद्रावर आज एकूण 227 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले आहेत. त्यापैकी आज मराठी आणि उर्दू या विषयाची परीक्षा होत आहेत. यामध्ये एकूण 207 विद्यार्थी आज हजर आहेत. परीक्षा व्यवस्थित सुरू आहे. सर्व विद्यार्थ्यांना गेटवरच तपासून आतमध्ये सोडलेलं आहे. सर्व वर्गामध्ये कॅमेरा सुसज्ज ठेवण्यात आलेला आहे आणि परीक्षा व्यवस्थित सुरू झालेली आहे. त्या सर्व परीक्षार्थींना माझ्याकडून पुढील आयुष्यासाठी आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. मी या 7861 या तळा केंद्राचा उपसंचालक आहे. मुलांनी आज 10वीची परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2026 ही सुरू झालेली आहे आणि या परीक्षेसाठी मराठी आणि उर्दू माध्यमाचे विद्यार्थी सुद्धा प्रविष्ट झालेले आहेत. एकूण विद्यार्थी या विषयाला आज 212 विद्यार्थी बसलेले आहेत. सर्व परीक्षांना गेटमधून चेक करून आतमध्ये सोडण्यात आलेलं आहे. त्यासाठी विद्यालयाच्या वतीने आणि या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन त्यांचे आभार व्यक्त केलेले आहेत. आणि या केंद्रावर
प्रत्येक रूममध्ये CCTV कॅमेरे सुसज्ज आहेत आणि कुठलाही गैरप्रकार होणार नाही याची आम्ही खबरदारी पण घेत आहोत. सर्व परीक्षार्थ्यांना शुभेच्छा. SSC बोर्ड एक्झाम मार्च 2026ची सुरुवात होत असून हे कित्येक वर्ष चाललेलं सेंटर आणि अतिशय नावाजलेलं आजपर्यंत कोणत्याही प्रकारची या ठिकाणी गालबोट न लागलेलं सेंटर आहे. आणि त्या निमित्ताने आजही जिल्ह्यामध्ये असे अनेक सेंटर आहेत की त्या ठिकाणी CCTV कॅमेरे नाहीत आणि म्हणून त्या ठिकाणी सुपरवायझरची चेंज केलेलं आहे. पण या शाळेने जेवढे ब्लॉक आहेत तेवढे CCTV कॅमेरे एका दिवसामध्ये या ठिकाणी बसवलेले आहेत. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.